नमस्कार. बकुळागंध या कार्यक्रमामध्ये मी रुबिना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बाकीबाबांच्या म्हणजेच बाबा बोरकरांच्या मला आवडलेल्या काही कविता. निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला कळत न कळत बरंच काही देत असतात. बाकीबाब हे निसर्गाच्या अत्यंत जवळ असलेले, निसर्गाच्या माध्यमातून अध्यात्माची अनुभूती घेणारे असे कविवर्य होते. पहा, त्यांनी आकाशातल्या ढगाला, ढग म्हणण्यापेक्षा पाणी भरलेल्या ढगाला, घनाला काय म्हटलेलं आहे त्याला उद्देशून त्यांनी किती सुंदर कविता लिहिलेली आहे. तुझमुळेच मी असा निवांत शांत मी घना, विसरलो विखार वार धारदार यातना. हे आकाशातल्या पाणी भरलेल्या ढगा म्हणजेच हे आकाशातल्या घना, तुझ्यामुळेच मी असा शांत आणि निवांत झालेलो आहे. जे काही आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे किंवा ज्या काही यातना आलेल्या आहेत, अपमान झालेले आहेत, हे क्षणभरासाठी तरी का होईना मी तुझ्यामुळेच विसरलेलो आहे. तुझ्यामुळेच मी असा निवांत शांत मी घना, विसरलो विखार वार धारदार यातना. पोळल्या धरेस या तुझमुळे सुगंध हा, पिसारुनी पिसाऊनी वनात मोर धुंद हा. पोळल्या धरेस या म्हणजे या तापलेल्या वनीला, या तापलेल्या धरणीला, या तापलेल्या मातीला तुझ्यामुळेच इतका सुंदर सुगंध येतो. घन म्हणजे पावसाने भरलेला ढग, तेव्हा जेव्हा ते पाणी पृथ्वीवर पडतं, पाऊस आपल्या मातीमध्ये मिसळतो, त्यावेळी जो सुगंध येतो, मृदगंध येतो. म्हणून बोरकरांनी ढगाला काय म्हटलेलं आहे? तुझमुळेच पोळल्या धरेस या तुझमुळे सुगंध हा. तापलेल्या या धरणी मातेला तुझ्यामुळेच असा सुगंध येतो, मृदगंध येतो. पिसारुनी पिसाऊनी वनात धुंद मोर हा. आणि त्यामुळे काय होतं? वनामधला मोर सुद्धा त्या सुगंधाने पिसावून जातो, वेडावून जातो आणि नाचायला लागतो. तृणीही गार गार प्राण आज ये प्रभो घना, कर्दमातल्या बीजास स्वप्न गोड भारिते. तृणही गार गार प्राण म्हणजे या छोट्या छोट्या गवतांच्या पात्यामध्ये तुझ्यामुळेच जीव धरला जातो. ती पाती सुद्धा तुझ्यामुळेच ताजीतवानी होतात. आज ये प्रभो घना. आणि खरंच असं तू आमच्यावर खूप उपकार कर किंवा आम्ही तुझी वाट बघतोय, तू ये, आम्हाला भेटायला ये, पृथ्वीवर ये. कर्दमातल्या बीजास स्वप्न गोड भारिते. चिखलातल्या बीजाला म्हणजे जे मातीमध्ये छोटे छोटे अंकुर असतात, काही बिया असतात, त्याला स्वप्न गोड भारिते. त्याला सुद्धा अंकुर येतात, ते सुद्धा स्वप्न बघतं, नवजीवनाचं स्वप्न बघतं. कुणामुळे? घनामुळे, ह्या पावसाने भरलेल्या सुंदर काळ्या भोर घनामुळे. तुझमुळेच मी असा निवांत शांत मी घना, विसरलो विखार वार धारदार यातना. असं हे सृष्टी सौंदर्य सगळीकडे नवजीवन फुलताना पाहून मी पण माझ्या यातना काही काळ विसरून जातो. पाप ताप वाहुनीही प्राक्तनास धाणिते, संचितास येई कोंभ वंचितास सात्वदा. पाप ताप वाहुनीही प्राक्तनास धाणिते. अशा प्रकारे हे इतकं सुंदर निसर्गाचं रूप बघून आपल्याला सुद्धा प्रसन्न व्हायला होतं. क्षणभरासाठी आपणही आपल्या विवंचना विसरून जातो आणि आपण नवीन स्वप्न बघायला सुरुवात करतो किंवा आपल्यामध्ये सुद्धा एक मनामध्ये आनंद निर्माण होतो. संचितास येई कोंभ वंचितास सांत्वना. म्हणजे आपल्या जे काही नशीब आहे त्या नशिबाला सुद्धा एक प्रकारचं चैतन्य प्राप्त होतं. आपल्या मनाला चैतन्य येतं, म्हणजेच आपण खूप छान विचार करायला लागतो किंवा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. वंचितास सांत्वना
म्हणजे जे काही थकले भागलेले जीव आहेत त्यांना सुद्धा क्षणभरासाठी त्यांच्या मनाला दिलासा मिळतो. प्राणविंधी लाजधी तेही आज आपुले, एक बिंदूने तुझ्या त्रिखंड सिंधू व्यापले. प्राणविंधी लाजधी, ज्यांनी आपल्याला दुःख दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला यातना दिलेल्या आहेत, ज्यांनी आपले अपमान केलेले आहेत, आज त्यांना सुद्धा माफ करून टाकावं. इतकं सुंदर चैतन्य नवजीवनाचं वारं पृथ्वीवरती फक्त तुझ्यामुळेच आलेलं आहे. एक बिंदूने तुझ्या त्रिखंड सिंधू व्यापले. आणि अशा प्रकारे तुझ्या एका थेंबानी अखंड सगळं व्यापून टाकलेलं आहे. अंतपार ना सुखास आणि थांग जीवना, असं निसर्गाच्या या उदात्त देणगीमुळे, या पावसाने भरलेल्या सुंदर अशा घनामुळे, जलदामुळे काय झालेलं आहे, अंतपार ना सुखास, इतकं मन आनंदून गेलेलं आहे, मनाला सुख स्पर्श करतंय. अंतपार ना सुखास आणि थांग जीवना, असं तुझ्यामुळे हे घना माझ्या स्वप्नांना सुद्धा नवीन दृष्टी मिळालेली आहे. माझ्या मनाला चैतन्य प्राप्त झालेलं आहे आणि मी खूप आनंदित झालेलो आहे. तुझ्यामुळेच मी असा निवांत शांत मी घना, विसरलो विखार वार धारदार यातना. पोळल्या धरेस या तुझमुळे सुगंध हा, पिसारुनी पिसाऊनी वनात मोर धुंद हा. तृणीही गार गार प्राण आज ये प्रभो घना, कर्दमातल्या बीजास स्वप्न गोड मारिते. पापताप वाहुनीही प्राप्तनास नाणिते, संचितास येई कोंब वंचितास सांत्वना. प्राणविंधी लाजधी तेही आज आपुले, प्राणविंधी लाजधी तेही आज आपुले. एक बिंदूने तुझ्या त्रिखंड सिंधू व्यापले. अंतपार ना सुखास आणि थांग जीवना, तुझमुळेच मी असा निवांत शांत मी घना. तुझमुळेच मी असा निवांत शांत मी घना, विसरलो विखार वार धारदार यातना. धारदार यातना.